झी 24 तास आणि झी मराठी प्रस्तुत राम बंधू टेम्पटेन चला खेळूया मंगळागौर या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा सोहळा आज मोठ्या जल्लोषात मुंबईत यशवंत नाट्य मंदिरात पार पडला। डोंबिवली, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या शहरात या स्पर्धेच्या फेऱ्या झाल्या होत्या। तिथल्या विजेत्यांची महाअंतिम फेरी मुंबईत मोठ्या उत्साहात खेळली गेली। प्रेक्षकांचा या महासोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला। सुपरस्टार अंकुश चौधरीच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, तर अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता संकर्षण कराडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। गौर हा कार्यक्रम असा आहे की प्रत्येक स्त्रीला एक थोडासा विरंगुळा मिळावा आणि यासाठी सगळेजण एकत्र येतात आणि सगळ्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून ते लोक एकत्र येऊन हा खेळ खेळतात, मनापासून खेळतात, मजा करतात, धमाल करतात, मस्ती करतात। तर हा कार्यक्रम मला बघायला मिळाला, त्यांना त्या सगळ्यांना भेटता आलं, त्या केंद्रावर आलेल्या प्रत्येक स्पर्धकांना मी भेटलो। त्यांचा उत्साह बघून मला खूप आनंद झाला आणि मला असं वाटलं की ही जी संस्कृती ही अशी जपली गेली पाहिजे। झी मराठी आणि झी 24 तास आयोजित चला खेळूया मंगळागौर या स्पर्धेचं यंदाचं हे 5वं वर्ष आहे। गेली 5 वर्ष वेगवेगळ्या केंद्रांवरती ही स्पर्धा रंगली, खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि ही स्पर्धा घेण्यामागचा किंवा ही स्पर्धा महाराष्ट्रावर पोहोचवण्यामागचा जो उद्देश आहे तो खूप छान प्रकारे सफल झाला आहे। कला सादर करायला एक उत्तम पर्याय, एक उत्तम व्यासपीठ इथे आपल्या झी मराठी आणि झी 24 तासने दिलेलं आहे आणि त्या उत्साहात सगळ्याजणी आजही इथे आलेल्या आहेत। खूप छान छान नटून थटून, छान छान साड्या घालून, काही रंगसंगती, काही कॉम्बिनेशन्स बनवून आणि खूप छान छान कन्सेप्ट घेऊन आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।